चुकून कोणाचा पक्षपंधरात जन्म झाला बारसा करणार नाही का तुम्ही? पक्षपंधरा वाईट कसा आहे? पितर वाईट काय? पितर आमच्यावर अपेक्षा ठेवून असतात. मग त्यावेळेला आम्ही ती गोष्ट केली नाही ना, मग ती हळहळतात. हळहळतात म्हणजे काय? की मग त्यातनं बॅड एनर्जी चालू होते ना द्यायला. अशुभ कुठलंच कर्म नाही. एक तर शुभ असतं, दुसरं असतं पुण्य कर्म. 4 लोकांचं ऋण आयुष्यात कधीच संपत नाही असं माझं म्हणणं आहे. आई-वडील, आईचे आई-वडील, सासू-सासरे, चौथा गुरु. जसं तुम्हाला म्हटलं तुमच्या शेजारची जागा काय वाटते तुम्हाला? तुम्ही काय म्हणाल रिकामी आहे. सिरियसली एम्प्टी आहे. समोर आई बसली आहे आमच्या आणि कधी तर आई-वडील अनुभवून बघा ना, दिसायलाच कशाला पाहिजेत. म्हणून मी लोकांना म्हणतो, की ज्या वेळेला तुमची स्त्री लेबर रूममध्ये असताना जर तुम्हाला तुमची आई कळू शकली नाही, मेल्यावर सुद्धा कळणार नाही. तो अचानक मुलगा चिखलात रडत होता. मला काय कळेना हा रडतोय का? त्याला विचारलं, "काय झालं रडायला?" तो म्हणला, "गुरुजी तुम्ही बघितलं का कावळा शिवला?" म्हटलं, "हो पाहिला." "नाही तुम्ही नीट बघितलं का? त्या कावळ्याला एक पाय नाहीये." म्हटलं, "होय." "माझ्या वडिलांना नव्हता." आपण ह्याला एक योगायोग म्हणू शकतो. तर तरी अशा गोष्टी एकाच वेळेला अचानक होणं, या कोइन्सिडन्स पण असू शकत नाहीत.